नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात। तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 12वी पास वर बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजेच कामगार शिपाई, त्यानंतर स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी अशी विविध संवर्गाची एकूण 110 रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याकरता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट तयार करून तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा 18,000 ते 75,000 रुपये वेतन मिळणार आहे। इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक अर्हतेबाबतची आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती, ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रतींसह दिनांक 28/5/2025 ते दिनांक 5/7/2025 रोजी सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर, विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात किंवा टपालाने किंवा कुरिअरने सादर करायचे आहेत। सदर जाहिराती करता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची PDF फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर येऊ आजच्या जाहिरातीकडे। तर सुरुवातीला नक्की कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे तसेच त्या पदांचे वेतन हे नक्की किती आहेत ते आपण बघूया। तर बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या संवर्गाची एकूण 25 पदे भरली जाणार असून सदर पदांचे वेतन हे 18,000 रुपये असणार आहे। त्यानंतर परिचारिका या संवर्गाची 9 पदे भरली जाणार असून सदर पदाचे वेतन हे 34,800 रुपये असणार आहे। त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे 20,800 रुपये असणार आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची 3 पदे भरली जाणार असून सदर पदांचे वेतन हे 18,700 रुपये असणार आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदांचा तपशील तुम्ही येथे सविस्तर बघून घ्या। यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक, परिचारिका, औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर खुला वर्गातील उमेदवारांचे वय हे 38 वर्षांपेक्षा जास्त व राखीव वर्गातील उमेदवारांचे वय हे 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे। एक गोष्ट लक्षात ठेवा की गुणानुक्रमांकानुसार निवड करताना उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केल्यानंतर उमेदवारांना ईमेलद्वारे आणि मोबाईलद्वारे कळवण्यात येईल। त्यामुळे योग्य व अचूक ईमेल व मोबाईल क्रमांक तुम्ही अर्जामध्ये नमूद करा। आता अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणते डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला तुम्हाला 10वी व 12वी गुणपत्रिका, त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, इंडियन मेडिकल काउन्सिल संबंधित नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर रहिवासी दाखला, आदिवासी दाखला, त्यानंतर जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांच्या ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।